सर्व विद्यार्थ्यांचं परत या आकांक्षा क्लासमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये पास्ट परफेक्ट टेन्सचा टॉपिक घेतलेला टेन्सचा. आता नेक्स्ट टॉपिक असेल आपला या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स हा टॉपिक आपला असेल. तर चला फ्युचर परफेक्ट टेन्सला आपण सुरुवात करूया. तर करा तुमचं ग्रामरचं रजिस्टर करा. हे तुमचं ग्रामरचं रजिस्टर पास्ट परफेक्ट टेन्स काल झालेला आहे अशा प्रकारचं बाळांनो. या ठिकाणी तुमचं जे काय पास्ट परफेक्ट टेन्स आहे ना, कॅपिटल बी हे झालेलं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. त्याचं सूत्र घेतलं आपण, त्याचं पूर्ण एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आता एक्झाम्पलच्या नंतर ना खाल्ल्या साईडला क्लोज करून घ्या, व्यवस्थित क्लोज करून घ्या. आणि क्लोज करून घेऊन बाळांनो खाल्ल्या साईडला त्या ठिकाणी स्मॉल सी टाका. असं स्मॉल सी टाका. सी टाकून फ्युचर परफेक्ट टेन्स असं टायटल टाका खाल्ल्या साईडला. क्लोज केल्याच्या नंतर खाल्ल्या साईडला त्याच्यानंतर असं आपलं तुम्हाला सूत्र लिहून घ्यायचंय. तर चला आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया. फ्युचर परफेक्ट टेन्सला आपण सुरुवात करत आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्सला आपण सुरुवात करत आहोत. तर बाळांनो आपण फ्युचर परफेक्ट टेन्स सूत्र घेऊया. सुरुवातीला यस घ्या. यस प्लस शॉल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ओ असं सूत्र आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. काय घ्यायचं बाळांनो? यस प्लस शॉल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ओ अशा प्रकारचं सूत्र आहे. कोणत्या काळातलं आहे? फ्युचर परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे अशा प्रकारचं. यस प्लस शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ओ अशा प्रकारचं सूत्र आहे. तर बाळांनो या ठिकाणी परत आपल्याला अडचण पडली. यसच्या नंतर शॅल हॅव ऑब्लिक, ऑब्लिक म्हणजे किंवा, ऑब्लिक विल हॅव म्हणजे शॅल हॅव कधी घ्यायचं आणि विल हॅव कधी घ्यायचं. परत आपल्याला अडचण निर्माण झाली. ती अडचण सोडवण्यासाठी आपण खाली टीप लिहून घेऊया. टीप नंबर 1 करता कंसात यस कंस मध्ये डॅश आय कॉमा बी पैकी असल्यास डॅ 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 त्यावेळेस शॅल हॅव किंवा विल हॅव पैकी बाळांनो शॅल हॅव चा वापर करा. शॅल हॅव चा वापर करा. शॅल हॅव चा प्रश्न मिटला. आता टीप नंबर 2 इतर, इतर असल्यास डॅ 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 डॅश त्यावेळेस शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव पैकी विल हॅव चा वापर आपल्याला करायचा आहे. आता लक्ष द्या बाळांनो, इथं करता टीप नंबर 1 मध्ये म्हणलं आय किंवा वी या दोन्हीपैकी जर करता जर असेल तर त्यावेळेस काय घ्यायचं बाळांनो? आपल्याला या ठिकाणी शॅल हॅव चा वापर करायचा. आणि टीप नंबर 2 मध्ये सांगितलेले, टीप नंबर 2 मध्ये सांगितले इतर, इतरचा अर्थ काय? आय किंवा वी हे दोन करते सोडून बाकी कुठले काय करता असणार त्यावेळेस आपल्याला काय करायचंय? शॅल हॅव किंवा विल हॅव पैकी विल हॅव चा वापर आपल्याला करायचा आहे. हे झालं शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव साठी आपण टीप लिहून घेतलं. आपण काय टायटल घेतलं, सूत्र घेतलं, शॅल हॅव विल हॅव साठी टीप सुद्धा लिहून घेतलं. तर आता आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर बाळानंतर एक्झाम्पल नंबर 1 फ्युचर परफेक्ट टेन्स हा काळ समजावून सांगण्यासाठी आपण एक्झाम्पल नंबर 1 घेतलेला आहे. ते कोणतं आहे? दे आर कमिंग फ्रॉम स्कूल. दे आर कमिंग फ्रॉम स्कूल. ते शाळेहून परत येत आहेत. ते शाळेहून परत येत आहेत अशा प्रकारचं एक्झाम्पल नंबर 1 घेतलेला आहे. हे वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचं आपल्याला करायचंय फ्युचर परफेक्ट टेन्स. तर बाळांनो एका काळातील वाक्य दुसऱ्या काळातील किती घटक करायचं असतंय हे तर आपल्याला नक्कीच माहिती आहे. मग ती घटक कोणते? यस व्ही ओ. बरोबर आहे. यस व्ही ओ हे का घटक काढले पाहिजेत आपल्याला. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करण्यासाठी 3 घटक काढतो. ते कोणते? यस व्ही ओ जे आपण तिथे लिहून घेतलेला आहे. मग यस व्ही ओ काढण्यासाठी आपण कुठे जातो बाळांनो? एचयू कडे जातो. एचवी आय एम इज आर वॉज वेअर शॉल विल हॅव हॅज ह्याड. मग बाळांनो या वाक्यामध्ये एचयू कोणतं आहे? तर आर आहे का या ठिकाणी? आर है ना का? आर ए आर ए त्याला राऊंड मारलं. त्याच्या अलीकड जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारा. त्याला यस असं नाव द्या. आपला यस हा घटक निघाला. पुढे काय बाळांनो? व्ही. आता ती जे एचवी राऊंड मारले त्याच्या पलीकडे एक शब्द अंडरलाईन मारा आणि त्याला व्ही असं नाव द्या. आपलं व्ही पण निघालं. राहिलं ओ. ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म.
आता व्हीच्या पुढे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारा, त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला काय नाव द्यायचं बाळांनो, तर त्याला ओ असं नाव द्यायचं. आपल्याला पाहिजे होतं यस व्ही ओ पाहिजे होतं, आपलं यस पण निघालं, व्ही पण निघालं, ओ पण निघालं. आता कुठे ठेवायचं बाळा, ते सूत्रात ठेवूया आपण. कुठे ठेवायचं, सूत्रात ठेवूया आपण. तर बाळा बोला सुरुवातीला काय येतं सूत्रामध्ये आपल्या, तर सुरुवातीला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी यस आहे, तर यस कोणतं आपलं मग दे आहे, म्हणून दे घेतलं, दे घेतलं. एसचा प्रश्न मिटला. पुढे आता काय बाळानं, शॅल हॅव किंवा विल हॅव, ऑब्लिक म्हणजे किंवा, शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव, म्हणजे शॅल हॅव घ्यायचं का विल हॅव घ्यायचं, हा इथला आपला करता सांगेल. इथला करता एक पैकी आहे की दोन पैकी आहे, म्हणजेच या ठिकाणचा जो करता आहे आय किंवा व्ही पैकी आहे का, जर आय किंवा व्ही पैकी जर असतं तर आपण सरळ विल हॅवचा वापर केला असता. पण या ठिकाणी दे आहे, आय पण नाही व्ही पण नाही, म्हणून शॅल हॅव कटलं इतर मध्ये येईल. मग त्यावेळेस काय घ्यायचं बाळांनो, या ठिकाणी विल हॅवचा वापर करायचे, म्हणून आपण विल हॅवचा वापर केला. विल हॅव घेतला आपण. हा शॅल हॅव विल हॅवचा प्रश्न मिटला. पुढे काय आता इथं V3 आहे, तर व्ही कोणता आहे बाळांनो, तर या ठिकाणी कमिंग आहे. कमिंग हे V3 आहे, V4 मध्ये आहे, तर त्याचं काय करायचं, V3 मध्ये घ्यायचे. मग V4 मधून V3 आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या V1 V2 V4च्या कॉलम कडे गेले पाहिजेत. तर चला तर मग काढूया आपण. आणि जर आणखीन कुणी जर लिहून घेतलेले नसतील V1 V2 V4चा कॉलम, तर आपल्या लेक्चर मध्ये दिलेलं आहे आपण V1 V2 V4चा कॉलम, ते त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर चला आपण V1 V2 V4चा आपण कॉलम कडे जाऊया. तर या ठिकाणी काढला आपण कमिंग आहे बाळांनो, कमिंग, तर 7 नंबरला दिलेले आपण, हो का 7 नंबरला कमच दिलेलं आहे आपण बाळांनो. या ठिकाणी हो का, या ठिकाणी जर बघितलं आपण कम केम कम कमिंग V1 V2 V3 V4, तर बाळांनो आपल्या वाक्यामध्ये हे दिलेलं आहे कमिंग, तर आपल्याला V3 मधलं घ्यायचंय कम, है ना. या ठिकाणी कम स्पेलिंग काय COME. तर चला मग आपण COME आपण आपल्या वाक्यामध्ये घेऊया. COME कम. बाळांनो आपलं V3 पण झालं. आता ओ राहिलेलं आहे. ओ कुठून कुठपर्यंत आहे, अहो का इथून ते इथपर्यंत आहे ना, फ्रॉम स्कूल, म्हणून फ्रॉम स्कूल आपण घेतलं आणि हे झालं आपलं फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण समजावून व्यवस्थित घेण्यासाठी. हा तर बाळांनो एक्झाम्पल नंबर सेकंड घेतलं. एक्झाम्पल नंबर सेकंड कोणता आहे, माय टीचर इज आस्किंग द क्वेश्चन. माय टीचर इज आस्किंग द क्वेश्चन, माझे सर मला प्रश्न विचारत आहेत. कोणता काय करायचंय, मेक इट फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स करायचे बघा. या ठिकाणी दिलेलं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि करायचे आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स वाक्य करायचे. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना परत 3 घटक SVO करत असताना कुठे जातो आपण, तर HU कडे जातो. HU कोणते कोणते, एम इज आर वॉज वेअर शॉल विल याव याज यार. मग बघा एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना HU कडे जातो. HU कोणता आहे मग, इज आहे का, इथे इज बरोबर आहे. HU ला राऊंड मारा. त्याच्या अलीकडे जे असेल जेवढे काही शब्द असतील 1 2 3 4 किती का असणार, या ठिकाणी 2 शब्द आहेत त्याला अंडरलाईन मारलं आणि त्याला यस असं नाव दिलं. आपला पहिला घटक यसचा निघाला. पुढे काय आता व्ही, त्या HUच्या पलीकडे एक शब्द, एकच शब्द बोलतोय मी, व्ही हे एकच असते, एकच शब्द, त्याला अंडरलाईन मारलं, त्याला व्ही असं नाव दिलं. व्ही पण निघाला आपला, राहिलं ओ. आता व्हीच्या पलीकडे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दांना अंडरलाईन मारायचे आणि त्याला ओ असं नाव द्यायचे. ओ पण असं निघाला. SVO पाहिजे होतं, आपला यस पण निघाला, व्ही पण निघाला, VO पण निघाला. आता काढलेले जे SVO आहेत ना बाळांनो, ते आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवायचं आहे. बरोबर आहे. बोला सुरुवातीला काय येतं, यस कोणता बाळांनो, माय टीचर इथून ते इथपर्यंत आहे, HUच्या अलीकडचा पूर्ण भाग, म्हणून माय टीचर हा शब्द आपण घेतला या ठिकाणी, टीचर करता घेतला. त्याच्यानंतर शॅल हॅव किंवा विल हॅव, ऑब्लिक आहे बाळांनो या ठिकाणी, शॅल हॅव किंवा विल हॅव, या दोन्ही एकतर शॅल हॅव किंवा विल हॅव या दोन्ही पैकी एक घ्यायची आपल्याला. तर या कर्त्यानुसार इथला करता माय टीचर आय किंवा व्ही पैकी आहे का, आय किंवा व्ही पैकी नाही, माय टीचर आहे, म्हणून आय व्ही पैकी असलं शॅल हॅव कटलं, इतर मध्ये येते म्हणून आपण काय घेतलं, विल हॅव घेतलं. विल हॅव
शाल ह्या विल ह्या पैकी शाल ह्या विल ह्या आपण घेतलं. पुढे आता काय घ्यायचं बाळानो V3 घ्यायचंय. तर V कोणतं आपलं आस्टिंग आहे. आस्टिंग हे V4 मध्ये आहे. तर घ्यायचं आपल्याला V3 एका म्हणजे V3 घेण्यासाठी पुढे जातो आपण V1 V2 V4 च्या कॉलम कडे जातो. तर चला तर आपण V1 V2 V4 चा कॉलम करा आपलं जे काय आपल्या रजिस्टर मध्ये शेवटी त्या ठिकाणी दिलेला आहे. तर बाळानो आस्किंग हे 5 नंबरला दिले. चेक करा तुम्ही 5 नंबर दिलेला आहे. बरोबर आहे हो का. आस्क आस्क्ड आस्क्ड आस्किंग वाक्यामध्ये आपल्याला हा भाग दिलेला आहे आणि घ्यायचे V3 मधला घ्यायचंय म्हणजेच हा 3 नंबरचा भाग घ्यायचा. आस्क्ड V3 मधलं घ्यायचंय. मग ASKED स्पेलिंग कशी आहे ASKED आस्क्ड. तर चला मग घ्या आस्क्ड ASKED आस्क्ड हे V3 घेतलं. आता पुढे काय बाळानो तर नक्कीच तो O आहे. मग वाक्यातला O कोणता आहे द क्वेश्चन. का इथून ते इथपर्यंत आपण अंडरलाईन मारले त्याला द क्वेश्चन घेतला आपण. द क्वेश्चन झाला आपला काळ घेतला हे त्या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स आपण काळ तयार केला. समजतंय. 2 एक्झाम्पल झाले. आणखीन एक आपण 3 नंबरचे एक्झाम्पल घेऊया हा काळ समजावून सांगण्यासाठी. तर बाळांनो आपला एक्झाम्पल नंबर 3 या ठिकाणी पाहिला घेतला आपण. कोणता काळ शिकण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्स हा काळ शिकण्यासाठी एक्झाम्पल नंबर 3 घेतला आपण. वी वेअर रायटिंग द बुक. वी वेअर रायटिंग द बुक. आम्ही पुस्तक लिहित होतो. आम्ही पुस्तक लिहित होतो असं या वाक्याचा मराठी अर्थ. बरोबर आहे. पास्ट कंटेन्सचं वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये बनवायची. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना परत SVO काढायचे. किती घडे काढायचे बाळांनो SVO ही 3 घटक काढले पाहिजेत. SVO काढण्यासाठी आपण कुठे जातो HU कडे जातो. HU कोणते एम इज आर वॉज वेअर शॉल विल हॅव हॅज हॅड. तर बाळांनो या वाक्यामध्ये HU कोणतं आहे तर वेअर आहे. बरोबर आहे वेअर. HU ला राऊंड मारा. त्याच्या अलीकडे जे सॉरी HU कोणतं बाळांनो या ठिकाणी वेअर या ठिकाणी आहे वेअर. राऊंड मारा. त्याच्या अलीकडे जे असते ते यस. यस हा पहिला घटक निघाला आपला. आता पुढे व्ही त्या HUच्या पलीकडला साईडचा एक शब्द व्ही आणि व्हीच्या पुढे ओ. आपल्याला पाहिजे होतं SVO पाहिजे होतं. यस निघालं व्ही निघालं ओ पण निघालं. आता ते आपण सूत्रात ठेवूया. सूत्रात ठेवू बाळांनो. सुरुवातीला यस आहे. यस कोणता आहे व्ही म्हणून व्ही घेतला आपण. पुढे शाल हॅव किंवा विल हॅव या तिन्ही पैकी एक घ्यायचे. तर बाळांनो या ठिकाणचा WE आहे. तर एक पैकी का 2 पैकी तर नक्कीच IV पैकी या ठिकाणी V आहे. म्हणजे एक पैकीच असल्यामुळे काय घ्यायचं मग शाल हॅव घ्यायची त्या ठिकाणी. म्हणून आपण शाल हॅव घेतलं. शाल हॅव कसं आलं कळलं कारण इथलं V एक पैकीच आहे. IV पैकीच V आहे इथं म्हणून शाल हॅव घ्या म्हणले म्हणून शाल हॅव घेतला आपण. आता शाल हॅव किंवा विल हॅवचा प्रश्न मिटला. पुढे V3. V कोणता बाळांनो या ठिकाणी रायटिंग आहे. तर रायटिंगचं V3 काढण्यासाठी कुठे जातो आपण तर आपण जातो आपलं V1 V2 V3 V4 कॉलम कडे. तर रायटिंग अवका इथं दिलेला आहे. बरोबर आहे अवका या ठिकाणी शेवटी दिलेला आहे या ठिकाणी रायटिंग अवका इथं. तर रायटिंगचं काय V3 घ्यायचंय. हा V1 चा कॉलम हा V2 हा V3 आणि हा V4. तर इथून अवका V3 इथं आहे. तर इथलं रायटिंगचं V3 काय रिटर्न आहे WRITTEN. तर चला मग आपलं घेऊ त्या ठिकाणी रिटर्न WRITTEN अशी त्याची स्पेलिंग आहे. तर आपण घेऊया आपल्या वाक्यामध्ये ते V3 WRITTEN रिटर्न. V3 चा सुद्धा प्रश्न मिटला. पुढे आता O. तर O कोणता बाळांनो द बुक आहे म्हणून द बुक आपण या काळामध्ये वाक्य तयार केलं फ्युचर परफेक्ट टेन्सच्या काळामध्ये. अशा प्रकारचं अपेक्षा आहे सर्वांना हा काळ समजलेला असेल.